नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा जो सब्जेक्ट आहे तुमचा फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस, तर FPL म्हणून आपण याला ओळखतो. तर 2024 पॅटर्न जर असेल तुमचा, तर यामध्ये टोटल 5 युनिट येतात तुम्हाला. तर एंड सेम एक्झाम आता येणार आहे. तर एंड सेमसाठी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि त्यांच्यावर विचारले गेलेले PYQs कोणकोणते असतात ते मी तुम्हाला या PDF मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता की मी युनिट वाईज असे तुम्हाला हायेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक काढून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये टॉपिक्स आणि त्याच्यावरती कोणकोणते सब टॉपिक्स आहेत ते मी इथे काढलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात ते पण मी इथे काढलेले आहेत. तर तुम्हाला काय नाही, फक्त ही PDF घ्यायची, याच्या थ्रू जायचं आणि अभ्यास करत जायचं आहे. प्रत्येक सब टॉपिक कव्हर करायचा आहे आणि त्याच्यावर विचारले गेलेले क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे आहेत. तर अजून तुमच्याकडे टाईम आहे, सो तुम्ही ही PDFचा रेफरन्स घेऊन तुमच्या स्टडीला चालू करू शकता, ज्यांनी अजून केलेला नाही आहे. तर याच्यामध्ये मी टोटल तुम्हाला 5 युनिटचे इम्पॉर्टन्स टॉपिक्स आणि त्याच्यानंतर मीडियम टॉपिक्स दिलेले आहेत. तर तुम्हाला ते 1 बाय 1 प्रॅक्टिस करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता की तुमचं जे पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू प्रोग्राम प्लॅनिंग अँड सी प्रोग्रामिंग, तर याच्यामध्ये टोटल हायेस्ट टॉपिक येतात फ्लो चार्ट. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की 2 टॉपिक आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती हे 3 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत PYQsमध्ये. त्याच्यानंतर डेटा टाइप्स इन सी, त्यानंतर स्टोरेज क्लासेस, असे जे 3 टॉपिक आहेत, हे 3 मेन टॉपिक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मीडियम्स टॉपिक येतात, त्याच्यामध्ये अल्गोरिदम विचारतात तुम्हाला. त्याच्यानंतर कन्स्टंट कोणकोणते आहेत आणि सी टोकन्स काय काय आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर तुम्ही इथून या PDFचे जे स्क्रीनशॉट आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर ही PDF प्रॉपर पाहिजे असेल तर खाली टेलिग्रामची लिंक दिलेली असेल, तुम्ही तो ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला ही PDF ऑलरेडी भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता की इथे कीवर्ड्स वगैरे, हिस्ट्री ऑफ सी, असे जे टॉपिक्स आहे हे विचारले जातात. त्यानंतर युनिट नंबर 2 येतो तुमचा ऑपरेटर्स आणि एक्सप्रेशन्स. तर याच्यामध्ये हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत तर तुम्ही बघू शकता कंडिशन आणि टर्नरी ऑपरेटर, इथे याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर रिलेशनल ऑपरेटर्स राहतात, त्यानंतर ऑपरेटर प्रोसिजर्स राहते, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. असाइनमेंट ऑपरेटर कोणकोणते आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि मीडियममध्ये येतात अरिथमॅटिक ऑपरेटर्स काय काय आहेत, त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स कोणकोणते आहेत आणि बीट वाईज ऑपरेटर कोणकोणते आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स पण विचारतात. त्यानंतर ऑपरेटर काय असतं आणि ऑपरंट काय असतं याच्यावरती पण डेफिनेशन विथ एक्झाम्पल असे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर येतात स्पेशल ऑपरेटर्स. तर असं या युनिटमध्ये फक्त ऑपरेटर्सच्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातील. त्यानंतर तिसरं युनिट येतं तुमचं कंट्रोल फ्लो. याच्यामध्ये तुम्हाला लूप्स वगैरे जे पण असतील ते विचारले जातात. तर सगळ्यात पहिले हायेस्ट टॉपिक कोणकोणते आहेत तर लूप्स, फाईल आणि फॉर लूप, हे तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर प्रोग्राम्स युजिंग कंट्रोल स्ट्रक्चर्स, याच्यावरती पण तुम्हाला प्रोग्राम विचारले जातात. त्यानंतर येतं ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट, तर हे पण तुम्ही करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर येतात या ज्या युनिटचे मीडियम टॉपिक्स कोणकोणते आहेत तर इथं बघू शकता तुम्ही. सगळ्यात पहिले तुम्हाला कंडिशनल आणि ब्रांचिंग स्टेटमेंट्स करायचे आहेत. त्यानंतर स्विच स्टेटमेंट काय असतात ते करायचे आहेत आणि गोटो स्टेटमेंट काय आहे ते तुम्हाला करायचे आहेत. तर याच्यावरती एक एक क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे मीडियम टॉपिक्सवरती. त्यानंतर येतो युनिट नंबर 4 ॲरेज. आता ॲरेजमध्ये तुम्हाला हायेस्ट टॉपिक कोणकोणते बघायला भेटतात ज्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात तर स्ट्रिंग फंक्शन्सवरती. हे जे सगळे फंक्शन्स आहेत त्याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर येतात स्ट्रिंगचे प्रोग्राम्स. तर प्रोग्राम्समध्ये तुम्हाला कॉन्कॅटनेशनचा किंवा पॅलिंड्रोम चेकिंगचा किंवा कॅरेक्टर काउंटिंगचा असे 3 याच्यावरती प्रोग्राम विचारू शकता. तर ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. त्यानंतर ॲरेचं इनिशियलायझेशन कसं करतात 1D आणि 2D ॲरेचं, तर त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात इनिशियलायझेशनवरती. त्यानंतर येतं मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक्स. तर याच्यामध्ये मीडियममध्ये येतं 1 डायमेन्शनल ॲरेज का राहतं आणि 2 डायमेन्शनल ॲरेज का राहतं, तर याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर ॲरेजच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत त्याच्यावरती. त्यानंतर येतो आपला युनिट नंबर 5 युजर डिफाईन फंक्शन्स अँड स्ट्रक्चर्स. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते प्रॅक्टिस करायचे आहेत. तर युनिट नंबर 5मध्ये येतो हायेस्ट टॉपिकमध्ये स्ट्रक्चर डिक्लेरेशन काय असतं आणि इनिशियलायझेशन काय असतं त्याचे टॉपिक्स आहेत, त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे.
त्यानंतर येतं स्ट्रक्चर प्रोग्राम्स काय राहतं त्याच्याबद्दल तुम्हाला बघायचं आहे थोडंसं. त्यानंतर येतं फंक्शन डेफिनेशन आणि डिक्लेरेशन अँड कॉल कसं करतात फंक्शनला आपल्या, तर त्याचं सिंटॅक्स वगैरे तुम्हाला तिथे द्यायचं आहे एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर येतं प्रोग्राम्स युजिंग फंक्शन्स, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम्स लिहायचे आहे जसं की लीप इयरचा काय आहे, प्राईम नंबरचा प्रोग्राम काय आहे, त्यानंतर अरिथमॅटिक ऑपरेशन्स कोणकोणते आहेत, तर याच्यावरती प्रोग्राम्स विचारले जातात. तर हे सगळे प्रोग्राम्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत, रिपीट होऊ शकतात. त्याच्यानंतर येतं मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक्स, तर याच्यामध्ये युजर इन आणि युजर डिफाईन फंक्शन्स तुम्हाला विचारले जातात, बिल्ड इन आणि युजर डिफाईन फंक्शन्स, तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो. त्यानंतर रिकर्शनचा टॉपिक आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर असे तुम्हाला जे 5 युनिटचे जे इम्पॉर्टंट टॉपिक होते ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. तर सगळ्यात आधी तुम्हाला हायेस्ट टॉपिक कव्हर करायचे आहेत, त्यानंतर मीडियम टॉपिकवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण सिलेबस हा 5 युनिटचा कव्हर करायचा आहे आणि हे क्वेश्चन्स जे आहेत हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. त्याच्यानंतर की ऑब्झर्वेशनमध्ये मी ते सांगितलेलं आहे की मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स चे टाईप्स काय काय आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रोग्राम्स विचारले जातात, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन विथ सिंटॅक्स किंवा एक्झाम्पल असे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर स्ट्रिंगचे फंक्शन्सवरती जास्त विचारलेले, त्यानंतर लूप्स आणि फ्लोचार्ट, त्यानंतर स्ट्रक्चरवरती जास्त क्वेश्चन रिपीट झालेले आहेत या टॉपिक्सवरती, तर हे तुम्हाला मस्ट केले पाहिजे. त्याच्यानंतर येतात प्रोग्राम्समध्ये हे प्रोग्राम तुम्हाला करायचे म्हणजे करायचेच आहेत, हे प्रोग्राम प्रॅक्टिस करायचे म्हणजे करायचेच आहेत तुम्हाला सगळ्यात आधी. तर याच्यामधून कोणता पण प्रोग्राम तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर सगळ्यात आधी या प्रोग्राम्सची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळं. तर तुमचे जे पण मित्र असतील त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.